मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलाचं लग्न झालंय. 2 सुना, 2 नातू. नारायण पोरवाल. माझं माहेर बोरी आहे. मी बंकटला सगळ्याची गरज नाही का? गहना जिंतूर में पहना, सबका कहना, बद्री नारायण जी का कहना है सीधा साधा रहना. मुलगा वैभव बद्रीनारायण पोरवाल. ते M.Tech झालेला आहे फूडमध्ये आणि हैदराबादला मार्च कंपनीत आहे, मार्च इंटरनॅशनलला. आणि दुसरा आहे कृष्णा बद्रीनारायण पोरवाल. तो IT इंजिनियर आहे आणि सुनबाई बी IT इंजिनियर हैदराबाद नाही पुण्याला. शेखर खुशालराव भोगे, राहणार यलदरी रोड, मोंढ्यासमोर, जिंतूर. मी 80-81 बॅचचा विद्यार्थी आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे. जावई बँक मॅनेजर आहे देवराईला, बँक ऑफ इंडियामध्ये. आणि मुलगा व्यापारात आहे. मुलाचं ट्रेडर्सचं एक दुकान आहे, सिमेंट लोखंडचं. आणि माझा 1989 मध्ये भारती चंद्रशेखर सोबत विवाह झालेला आहे. बाकी अजून काय ठीक. भारतीची हार घालते वाकून चंद्रशेखरचं नाव घेते सगळ्याचा मानव. 8वी ते 10वी पर्यंतचा म्हणजे जो किशोरवयीन काळ हा माझा जिंतूरमध्ये गेलेला आहे. आणि त्यानंतर मी 1986 पासून नोकरीला लागलो. 89 मध्ये माझी धर्मपत्नी हिच्यासोबत लग्न झालं. पहिलंच होतं. ही औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुका आहे, म्हैसमाळच्या जवळ देवळाणा नावाचं एक गाव आहे. तिथल्या पोलीस पाटलाची मुलगी. ठेवतो. आणि 1989-25 मेला आमचं लग्न झालं. ही पण एक मुख्याध्यापिका प्रभावती विद्यालय परभणी या ठिकाणी म्हणून परवाच रिटायर झालेली आहे. परवा म्हणजे 1 वर्ष झालं. आणि ह्याला 3 उपग्रह आहेत. एक मुलगा, 2 मुली. दोन्ही मुलीचे लग्न झाले. त्या 2 मुलीमुळे मिळून 3 लघुग्रह आहेत. असा आमचा हा परिचय. दोन्ही मुली एकाच घरी दिलेल्या आहेत. लहान भाऊ, मोठा भाऊ. एक मुलगी बेंगलोरला असते, एक मुलगी इथं जालन्याला असते. अशा प्रकारे माझा परिचय आहे. मुलगा यानं फूड टेक्नॉलॉजी केलेला आहे. गेल्या वर्षी तो पास झाला. अद्याप नोकरीच्या सर्चमध्ये आहे. आणि सध्या जालन्याला एक अनुभव म्हणून एका बिस्किट कंपनीमध्ये जी पतंजलीला सप्लाय करते थर्ड पार्टीला, तिथे सध्या तो अनुभवासाठी गेलेला आहे. एवढा माझा परिचय आहे. तर आता मी तिला बोलायला दे. तिचं नाव शुभांगी आहे. काय हरकत नाही. लव्ह इज लाईफ. लव्ह इज लाईफ. मॅरेज इज अ पार्ट. अँड शुभांगी इज माय स्वीट हार्ट. सध्याची शुभांगी दिवाकर जोशी. माहेरचं शुभांगी सुधाकरराव देवळाणकर. माझं माहेर औरंगाबाद. तिथेच औरंगाबाद जिल्ह्यातलं देवळाणा म्हणून सांगितलं जातं त्यांनी. मी प्रभावतीमध्ये सहशिक्षक आधी म्हणून लागल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेली आहे. आता बाकीचा परिचय तर सगळ्यांनी दिलेलाच आहे. आज आहे तुम्हा सर्वांचं, सर्व वर्ग मित्रांचं स्नेहमिलन. तुम्ही लहानपणी सर्वजण खेळला आहात घेऊन हाताखात. मी मात्र दिवाकरावांचा घेऊन आले तुमच्या स्नेहमिलनात.
सगळ्यांच्या तर परिचयाची आहेच मी खूप धिंगाणा करायची, त्याच्यामुळे मी आधी सगळ्यांच्या ओळखीची. आणि सासरचा परिचय म्हणजे यशवंतराव कुलकर्णी. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा पुण्यात MBA करून तो कारदेखोमध्ये जॉबला, सुनबाई पण जॉबलाच आहे. आणि मुलगी IT कंपनीत आहे, जावई पण IT कंपनीत आहेत. आणि ते एक मुली आहेत त्यांना दोघांना पण, मुलीला एक मुलगी आणि मुलाला पण एक मुलगी. आणि मी स्वतः वेस्टीज कंपनीमध्ये काम करते सेंद्रिय खताबद्दल. अजून काय सांगा, माझी 80ची बॅच आहे, 80-81ची बॅच आहे. मित्र परिवार म्हणल्यावर मोजके दोघं माझ्या ओळखीचे. प्रदीप, हाशम, म्हणजे हे आमचे क्लासमेट होते, म्हणजे ट्युशनला आम्ही मुदिराजकडे होतो, त्याच्यामुळे ते पोरं ओळखीचे. आणि मुली आणि मुलं हे वेगवेगळे वर्गात असायचे, त्याच्यामुळं काय झालं की मुलांचा सहसा परिचय नसायचा. कधी मुलांच्या जवळ गेलो किंवा त्यांना बोललो असं नव्हतंच. किंवा रस्त्यानं रोडला कधी कोणती बद्री फिद्री असे कधी रोडला कुठे दिसले. बद्री एक मामाच आहे माझा, आणि सुहास आहे, कुलथे एक आहे, असे मोजकेच पोरं असे ओळखीचे येतं. आणि आत्ता हा प्रदीप आहे, कारण राणीमुळे तो जास्तच ओळखीचा झालेला आहे. आणि मी पण ओळखतोय. हा, अरे गवळी आहे ना तू ओळखीचा. हा, प्रदीप कोकडवारे पण आहे ओळखीचा. पुढे नमस्कार, माझं नाव सर्वांनाच माहिती आहे, पण सांगणं मी जरुरी आहे. परिचय म्हणल्यानंतर प्रदीप सोपानराव कोकडवार, नगरेश्वर मंदिरजवळ मठगल्लीत राहतो. 1981ला मी जवाहरला पास झालो, परंतु 80 पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत होतो. कारण जवाहर शाळा गल्लीमध्येच आली होती, म्हणून चला तिकडे जावं असा विषय होता, म्हणून त्या ठिकाणी गेलो. त्याच्यामुळे 80 आणि 81 हे दोन्ही बॅचचे विद्यार्थी माझ्या सोबतचेच आहे. म्हणून दिवाकर सरला मी सांगू इच्छितो की 80-81 आमचं गणित हे 80चे बी आहे आणि 81चे पण आहे. तर 80चे धरत असलो तर आपले काय 5-25 झाले असते. हा सुवर्ण योग. खरं म्हणजे दिवाकर जोशी सर, बद्रीनारायण पोरवाल, चंद्रशेखर घोगे हे तर आपले सोबतचे इथले रोजचे, परंतु तुम्ही सर्वांनी साथ दिली म्हणून आजचा हा सुवर्ण योग आहे. भगवान निमिनाथाच्या चरणी आपण सर्वांनी या ठिकाणी नतमस्तक होण्याची आपल्याला संधी मिळाली. खरं म्हणजे सर्वजण उपस्थित झाल्याचा आनंद मला अतिशय आहे. त्याच्यामुळे मला आज काही जास्त बोलता येत नाही, परंतु उद्या मी खूप बोलेन. माझा परिचय 2 मुलं आहेत. मोठा मुलगा जिंतूरला कॅफे आहे आणि या कॅफेमध्ये आपल्याला उद्या सगळं झाल्याच्या नंतर कॉफी प्यायला यायचंय. आणि छोटा मुलगा माझा इंजिनियर आहे, तो पुण्याला असतो. त्या ठिकाणी बी इन्स्ट्रुमेंटेशन त्याचं झालंय, बाणेरला त्याचा फ्लॅट आहे. आणि तो आता उपवर म्हणून मुलीच्या म्हणजे नवरीच्या शोधामध्ये आहे. असं एकंदर माझं कुटुंब आहे आणि माझी एकमेव असलेली ही बायको. माझी एकच बायको आहे, सुनीता प्रदीप कोकडवार. तिचं माहेर बीड आहे. 1991ला लग्न झालं आणि त्यानंतरचा प्रवास आतापर्यंत आपल्या समोर आहे. आणि माझ्या बाकीच्या कार्याची माहिती मी उद्या प्रस्तावनेमध्ये देणार आहे, त्याच्यामुळे त्याला भरपूर वेळ लागेल. म्हणून या ठिकाणी आजचा हा अल्पसा परिचय देतो आणि माझे धर्मपत्नी सुनीताला बोलण्यासाठी माईक देतो. माझं नाव सुनीता प्रदीप कोकडवार. अरे काय करतात हे जिथं नवऱ्याला बोलता येतं तिथं बायकोला बोलता येत नाही, आणि जिथं प्रतिभा सारखीला बोलता येतं नवऱ्याला बोलता येत नाही. असे काही गोष्टी असतात. ठीक आहे, माझ्या पत्नीचा RD म्हणजे पोस्टाच्या RDचा व्यवसाय म्हणजे तिचं काम आहे.
त्यामुळं पूर्ण जिंतूरमध्ये सर्व महिला मंडळामध्ये तिचा परिचय आहे. त्यामुळं तिनं आरडीचं काम आहे असं सांगायला थोडं तिला हे वाटतंय. ठीक आहे, नाव घ्या. मी होतो अगोदर सुनीता. तांब्याच्या संध्यापात्रात चांदीच्या रंगात प्रदीपरावांचे नाव घेते. वर्ग मिलन स्नेह मिलनच्या प्रांगणात. थँक्यू. 19ला आता आपण सगळेच कॉलेजच्या शिक्षकांना प्राध्यापक वगैरे सरास म्हणतो, पण त्याच्यामध्ये ज्याला इंग्रजीत प्रोफेसर म्हणतात ही सगळ्यात मोठी पदवी आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये मी प्रोफेसर झालो. 2021ला ह्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत सदावर्ती सर ते रिटायर झाले, म्हणून 2021ला इन्चार्ज प्रिन्सिपल म्हणून मी कार्यभार स्वीकारला. माझी रिटायरमेंट डेट होती 31 मार्च 2023 आणि 60 वर्ष त्यावेळेस पूर्ण झाली होती. 31 मार्चला मी रिटायर होणार होतो, परंतु योगायोगानं माझं 23 मार्च 2023ला प्राचार्य म्हणून सिलेक्शन झालं आणि 2 वर्ष वाढले. तर आता 31 मार्च 2025ला मी प्राचार्य म्हणून रिटायर होणार आहे. परंतु परत अशी संधी आली की परत 62हून 65 वर जाण्याची संधी आहे. तो प्रस्ताव विद्यापीठामध्ये दाखल केलेला आहे आणि ते पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. राजहंस सांगतो की हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता पाहिले तुला मी तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्य. प्राध्यापक असतात ते कंटाळलेले असतात. अरे किती राहिले रे पोरं बघ. असंच माझं एक घडलं. मी निवड मंडळाच्या परीक्षेत आलं. टीव्हीवर माझा एकूण 880 अर्ज आले होते आणि 880 अर्ज आले तर माझा 875वा नंबर होता. ज्यांनी तोंडी परीक्षा घेतली 3 जणांनी ते सगळेजण कंटाळून गेले. चपराच्याला सांगितलं अरे किती राहिले बघ. साहेब आता 5च राहिले. लवकर बोलाव, 5ला एकदम बोलाव. काय तुझं नाव? जाय. काय तुझं नाव? जाय. मी वापस पुन्हा त्या हॉलच्या गेटवर बसलो. तू का बसलास? साहेब माझा व्हायवाच झाला नाही, मला तुम्ही प्रश्नच विचारला नाही, याचा अर्थ मी नापास होणार. मग मी माझी जी नोकरी आहे ही मला नोकरी लागणार नाही, मला पाहिजे परत घ्या. असं मी आपल्या जिंतूर शैलीमध्ये त्यांना भांडलो. रात्री 10:30 वाजता हमी चेंबर आहे औरंगाबादला आपल्या चित्ती पिंपळगाव रोडवर. त्यावेळेस 1986ला माझी भरती झाली होती. मी परत त्यांना म्हणे नाही नाही तू पास झाला, तुला मार्क पण चांगले पडले, मग मला दाखवा मार्क, माझा नंबर यायला पाहिजे. मग त्यांनी माझा 5वा नंबर काढला. शेवटचा तळणीकर असल्यामुळं माझं तिथं सिलेक्शन झालं. आजही मला असं वाटत होतं दिवाकर म्हणे भूक लागली, आता लवकर लवकर आवरा, मला काही जे बोलायचं आहे ते राहून जाईल. थोडा दिवाकरला मी शेवटचा असल्यामुळं थोडा वेळ घेतो आणि आज आपण थोडं 5 मिनिट उशिरा जेवतो. आपण 1979ला 10वी मध्ये पदार्पण केलं. साळवे सर, कंटाळे सरांकडे आपण ट्युशन घेतली. बंगाळे सर आपल्याला हेडमास्तर होते आणि आम्ही वर्गातल्या शेवटच्या बेंचवर बसत होतो. त्र्यंबक कोटेकर, पप्पू उर्फ रत्नदीप कळमकर, विजय देशपांडे, मी हे आम्ही शेवटचे राहत होतो. कधी कधी दिवाकर आमच्या सोबत यायचा, पण त्याचे मामा जास्त मारत होते त्याच्यामुळे तो पुढे बसत होता. तर आम्ही थोडे धिंगाणा करणारे होतो. एक दिवस अचानकच बंगाळे सरांनी आमच्या 4-5 जणांना धिंगाणा करताना, लोकांना त्रास देताना पाहिलं
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या स्टेजवर उभं केलं. माझे वडील तिथे शिक्षक होते, त्यांना बोलवलं. वसंतराव, हे 5 जर पास झाले तर मी माझी नोकरीचं सार्थक केलं असं मला वाटतंय. मग आम्हाला ते थोडं जीव लागलं आणि ओ महाराज जूता निकालो ना, और जूता निकालो ना बाहर. है और उधर जा रहे. अरे कमाल है कि नहीं. अरे बाहर निकालो ना. अरे जूता ये अंदर हो तो ये कर, तो बाहर निकालो. बाहर निकालने को जा रहा हूँ, फिर निकाल. इधर से रास्ता है बाहर. मैं यहाँ से आया इसलिए फिर वहां से रखना ना. मालूम ना. अरे तुम्हीच महाराज आहे. मला माहित नाही ना. तुम्हीच महाराज आहेत ना रे. कमाल आहे की नाही. असं उभं टाका ना. ते रूमात दाखवले. सूर्यकोटि समप्रभा मे सर्वकार्येषु सर्वदा शिवे सर्वार्थसाधके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः.